राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। नाईकवडी यांनी पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगितल्याचं बोललं जातंय। मात्र मला पक्षाकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून तसं सांगण्यात आलं नाही। तरीही उद्या पक्षाच्या बैठकीत मी याबाबत चर्चा करेन असं स्पष्टीकरण आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दिले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार असताना मध्येच राजीनामा द्यावा लागेल अशा कधी चर्चा झालेल्या नव्हत्या। मला आमदारकी देताना त्यांनी सांगितलं होतं की ही संधी एकदाच आहे, आता विधानसभेच्या तयारीला तुम्ही लागा, कारण भविष्यात विधानसभा लढवायची आहे असंही नाईकवडी यांनी सांगितले। इद्रिस नाईकवडी यांनी या गोष्टीचा इन्कार केला असून राजीनामा देणार नसल्याचं सांगितले। ते पुढे म्हणाले, पक्षाकडून मला अद्याप राजीनाम्याबाबत सांगितलेलं नाही। प्रत्येक पक्षात असे काही लोक असतात जे अशा प्रकारे चर्चा करत असतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक आहे, मी नक्कीच या चर्चांबाबत बोलेन असं म्हणत आपण राजीनामा देणार नसल्याचं इद्रिस नाईकवडी यांनी स्पष्ट केलं। तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी माझ्याकडे आले होते। माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हा कोल्हापूर भागात ते होते म्हणून भेटायला आले होते असं स्पष्टीकरणही नाईकवडी यांनी दिले। आमदार इद्रिस नाईकवडी यांनी यापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे महापौरपद भूषवलं होतं। काँग्रेसच्या विरोधात जयंत पाटील यांच्या विरोधाखाली 2008 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेवर सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा मेनुद्दीन बागवान नंतर इद्रिस नाईकवडी यांना महापौर पदाची संधी देण्यात आली होती। महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास कुपवाड येथील मंगलमूर्ती कॉलनी आणि सांगली येथील साईनाथ नगर आणि बामणोली येथील 3 बेकायदेशीर धार्मिक स्थळांची बांधकामे जमीनदोस्त केली आहेत। अनधिकृत बांधकामे पाडताना किरकोळ वादावादी झाली, पण प्रशासनाने 150हून अधिक पोलिसांचा फौज फाटा घेत अतिक्रमणे पाडली। कर्नाळ रोड येथील साईनाथ नगर येथे अनधिकृत धार्मिक स्थळ होतं, त्यामुळे मध्यरात्री 12च्या सुमारास साईनाथ नगर येथे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे कर्मचारी 3 जेसीबी घेऊन पोहोचले। त्यांच्या समवेत उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे अधिकारी आणि 14 कर्मचारी, 3 जेसीबी आणि सुमारे 150 पोलीस फौज असा फाटा होता। ही माहिती कळताच महापालिकेचे गटनेते मेनुद्दीन बागवान, नगरसेवक फिरोज पठाण तिथे आले। त्यानंतर नागरिकांचा जमाव जमला। बकरी ईद सण झाल्यानंतर हे बांधकाम संबंधित मालक स्वतः बांधकाम उतरून घेतील, तोपर्यंत कारवाई थांबवा अशी विनंती केली। मात्र महापालिकेच्या पथकाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कारवाई सुरूच असल्याचं सांगून मध्यरात्री 2च्या सुमारास बांधकाम पाडण्यात आले। त्यानंतर कुपवाडमधील मंगलमूर्ती कॉलनी येथील विनापरवाना पत्र्याचं शेड तसेच कंपाऊंड तोडलं। या ठिकाणी मदरसा सुरू होता असं समजतं, पण महापालिकेने कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केले। दुसरीकडे बामणोली दत्तनगर येथील अनधिकृत बांधकामावर महसूल प्रशासनाने कारवाई करत जमियत खाण्याचे बांधकाम जमीनदोस्त केलं। ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती। त्यामध्ये संबंधित जागेस केवळ रहिवाशी कारणासाठी बिनशेती आदेश मंजूर असल्याचं स्पष्ट झालं। मात्र सध्याच्या भूखंडधारकांनी सक्षम प्राधिकाऱ्याच्या कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी जमियतखाना अर्थात समाज भवनचे अधिकृतपणे बांधकाम उभारल्याचं निदर्शनास आलं। आटपाडी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार वादळी पाऊस, वादळी वारं आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून डाळिंब बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचंही मोठं नुकसान झालं असून 1 घोडा, 1 म्हैस आणि 1 गाई मृत्युमुखी पडली आहे। तसेच अनेक घरांचे पत्रे उडून घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी आज नुकसानग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। तालुक्यातील विविध गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब तसेच इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक डाळिंब बागातील फळे झाडावरून गळून पडली असून झाडांचंही मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली शेती पिकं काही तासांच्या पावसात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान झालं असून काही ठिकाणी जनावरे जखमी झालेत। पाहणी दरम्यान आमदार सुहास बाबर यांनी संबंधित महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। तसेच पडलेले वीज खांब त्वरित उभारून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांना तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले। शासकीय धान्य गोदामांमधील हमाल माथाडी कामगारांच्या रोजगार संरक्षणासाठी सांगली जिल्हा हमाल पंचायत यांच्या नेतृत्वाखाली
सोमवारपासून 2 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू झालं. जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामातील हमालांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या नव्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत रोजगार वाचवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिलाय. महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळ आणि माथाडी कायदा बचाव कृती समिती यांच्या आदेशानुसार हे आंदोलन सुरू करण्यात आले. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने 24 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय धान्य वाहतूक आणि गोदाम व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे सुमारे 10,000 नोंदणीकृत हमाल माथाडी कामगार बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. संघटनेच्या निवेदनानुसार थेट वाहतूक प्रणालीमुळे गोदामातील पारंपरिक हमाली काम बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संबंधित गोदामातील नोंदणीकृत हमालांकडूनच हमाली काम करून घेण्याचं बंधन वाहतूक ठेकेदारांवर घालावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हमाली मजुरीचे दर ठरवण्याचा अधिकार माथाडी मंडळाकडेच कायम ठेवावा. वाहतूक ठेकेदारांवर माथाडी कायद्याची सक्ती करावी आणि जानेवारी 2026 पासूनची थकीत मजुरी तातडीने अदा करावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. या आंदोलनाचे निवेदन विकास मगदूम यांनी सादर केले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात वाळवा तालुक्यातील 989 शेतकऱ्यांनी हरकती नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं. या प्रकल्पामुळे वाळवा तालुक्यातील सुमारे 852 एकर सुपीक बागायती शेती बाधित होणार असून हजारो शेतकरी भूमिहीन आणि बेघर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी हरकती स्वीकारल्या, तर जिल्हाधिकारी मैना घोष यांनी शेतकऱ्यांचं म्हणणे ऐकून घेतले आणि शासनाकडे म्हणणे सादर करू असं आश्वासन दिले. मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, ईश्वरपूर, कामेरी, एडेनिपाणी, इटकरे, एलूर, कुरळप आणि ऐतवडे खुर्द या गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रकल्पामुळे कृष्णा आणि वारणा नदी परिसरातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 नद्यांच्या मधील पट्ट्यातून प्रस्तावित मार्ग जात असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचं जीवन अधिक धोक्यात येईल असा दावा शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटलंय की या परिसरातील बहुतांश शेती बागायती स्वरूपाची असून अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन नदी उपसा सिंचन योजना, पाईपलाईन, विहिरी आणि बोरवेल उभारल्यात. महामार्गामुळे या सिंचन योजना उद्ध्वस्त होण्याचा धोका असून शेती कोरडवाहू बनण्याची शक्यता आहे. प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील तर काही कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच चांदोली धरण, अभयारण्य आणि राष्ट्रीय महामार्गासाठी यापूर्वीही जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा विस्थापनाची वेळ येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, अन्यथा राज्यभर कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अर्जुन करपे यांनी दिलाय. याबाबत जिल्हाधिकारी मैना घोष यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटलंय की विधान परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका आणि नगरपालिका नगरसेवक तसेच पंचायत समिती सभापतींना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय. मात्र पंचायत समिती सदस्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आलंय. नगरसेवक हे कमी लोकसंख्येच्या प्रभागातून निवडून येतात, तर पंचायत समिती सदस्य 16 ते 18,000 मतदारसंख्या असलेल्या गणातून निवडून येतात. असं असतानाही त्यांना मतदानाचा अधिकार नाकारणं ही लोकशाहीतील विसंगती आहे. पंचायत समिती सभापती हे सदस्यांमधूनच निवडून येतात, त्यामुळे सभापतींना मतदानाचा अधिकार देताना सदस्यांना डावलणं अन्यायकारक असल्याचं निवेदनात म्हटलंय. या निवेदनावर प्रभावती निकम, प्रियंका गेंड, सुजाता पाटील, दिलीप झुरे, वैशाली माने, रिदा मुजावर आणि गायत्री घोरपडे यांच्या सह्या आहेत. यावेळी सचिन कांबळे, अर्जुन गेंड आणि माणिक निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र असोसिएशन फॉर कनोईंग अँड कयाकिंग यांच्या मान्यतेने व सांगली जिल्हा संघटनेतर्फे रॉयल कृष्णा बोट क्लबतर्फे सांगलीत 27 ते 30 मे अखेर राज्यस्तरीय कनो स्प्रिंट आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेत 26 जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप जामदार यांनी दिली आहे. सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर या स्पर्धा होतात. यंदाची 17वी कनोक स्प्रिंट आणि दुसरी खुली ड्रॅगन बोट राज्य स्पर्धा पवनार डॅम वर्धा येथे 24 पासून होणार होती, परंतु तांत्रिक कारणामुळे ही स्पर्धा रद्द होऊन ती घेण्याचा बहुमान सांगलीला मिळालाय. सांगली जिल्हा संघटनेच्या वतीने आणि रॉयल कृष्णा बोट क्लबच्या सहकार्याने कनो स्प्रिंट आणि कयाकिंग आणि ड्रॅगन बोट राज्यस्तरीय स्पर्धा सांगलीत 27 ते 30 मे अखेर कृष्णा नदी पात्रात होत आहेत. या स्पर्धा खुला गट पुरुष, महिला, ज्युनियर मुले-मुली आणि सब ज्युनियर मुले-मुली अशा गटात होणार आहेत. स्पर्धेसाठी राज्यभरातील 27 जिल्ह्यातून सुमारे 600 खेळाडू दिनांक 27 रोजी दाखल होतील. त्या दिवशी उपस्थिती आणि संघ व्यवस्थापकांची बैठक होईल. दिनांक 28 ते 30 मे अखेर स्पर्धा होतील. या स्पर्धेतून
छत्तीसगड येथे होणाऱ्या 36व्या स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार असल्याची माहिती प्रताप जामदार यांनी दिली. बलवडी गावच्या हद्दीत बेकायदेशीर 2 पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकास विटा पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. ओंकार उर्फ ओके राजाराम काकडे असं त्याचं नाव आहे. विटा पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. विटा पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना ओंकार उर्फ ओके काकडे हा युवक बेकायदेशीरपणे पिस्तूल घेऊन बलवडी गावच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण संगपाळ यांना मिळाली होती. त्यानुसार एका पोलीस पथकाने कडेपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका हॉटेलजवळ सापळा रचला. यावेळी काकडे थांबलेला दिसला, मात्र पोलिसांना पाहत असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील हिरव्या रंगाच्या पिशवीत 50,000 रुपये आणि 70,000 रुपये किमतीची एकूण 2 गावठी बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्तूल मिळाली. याशिवाय त्याच्याकडे प्रत्येकी 100 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसेही सापडली आहेत. पोलिसांनी या कारवाईत एकूण 1,20,210 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. विशाळगडावर दिनांक 28, 29 व 30 मे रोजी मुस्लिम सरदार मलिक रेहान यांच्या नावाने भरवण्यात येणाऱ्या उरुसाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, तसेच हा उरूस कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. विशाळगडावर बांधण्यात आलेला बेकायदेशीर दर्गा बुलडोझर लावून जमीनदोस्त करावा. संपूर्ण विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा. या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलंय की विशाळगड हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा गड असून या गडाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी विशाळगड असं केलं. तसेच या गडावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अखेरची ऐतिहासिक भेट झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हा गड शिवप्रेमींसाठी श्रद्धास्थान आहे. यावेळी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की प्रशासन कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी देत नाही, मात्र त्याच विशाळगडावर मलिक रेहान यांच्या नावाने उरूस भरवण्यास परवानगी दिली जात असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय. प्रशासनाने या उरसाला परवानगी देऊ नये, तसेच विशाळगडवरील अतिक्रमण हटवून पुरातत्व विभागातील जागेवरील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. ईश्वरपूर रिंग रोडवरील उदय चौक परिसरात स्वतःजवळ पिस्टल घेऊन थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा 51,000चा ऐवज जप्त केलाय. अबूबकर हरून रशीद मनेर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. दरम्यान मनेर याने सदरचे पिस्टल हे ईश्वरपूरमधील साबीर पुणेकर याच्याकडून खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक तैनात केलंय. सदरचं पथक हे वाळवा तालुक्यातील पेट्रोलिंग करत असताना कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की ईश्वरपूर रिंग रोडवरील उदय चौक येथे संशयित अबूबकर मनेर हा स्वतःजवळ एक पिस्टल घेऊन थांबलाय. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून मनेर यास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस मिळालीत. याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं त्याने सांगितलं. तसेच हे पिस्टल त्याच्या ओळखीच्या असलेला साबीर पुणेकर याच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करत पुढील कार्यवाहीसाठी ईश्वरपूर पोलिसांच्या स्वाधीन केलाय.